क्या था टॉस फील्डिंग लिए आओ नॉटिका ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का निर्णय लिया था। मनोज शेट्टी जहां कहीं भी हो, बोल रहा था कि रोहन को स्ट्राइक दे, 8 रन चाहिए था। मैं बोल रहा था रोहन को 8 रन चाहिए स्ट्राइक 2 से 50 के लिए, इसने दिया ही नहीं। 8 ही रन था, इसने बोला भी था, सुना नहीं आने लग रहा है। और बॉलिंग लिया है नया बॉलिंग डस्टबिन में डाल दे, एक नया बॉल है, एक ही है ये रख लो ना। कमेंट्री अभी नहीं है रितेश भाई, ये लोग जा गए नहीं है, आए थे आप इधर कमेंट्री कर रहे हो, थोड़ी देर के बाद निकलता हूं। किसका मैच है ये? नॉटिका म्यूरियल। नेक्स्ट मैच हेलो माइक टेस्टिंग चेक। नेक्स्ट मैच बिटवीन नॉटिका वर्सेस मुरियल। पूछो कौन है? गिरी है और नहीं वो तो अंपायरिंग। गिरी और कौन है दूसरा? स्ट्राइक पे पूछो आप। शाहनवाज शेख will face the ball of Susil. Shahnawaz Sheikh from Muriel. Two batsmen from Muriel, Shahnawaz Sheikh and Giri. एम्पायर का इशारा मैच स्टार्ट करने के लिए। सुशील अपनी अगली गेंद लेके आएंगे, शाहनवाज सामना करेंगे। शाहनवाज ने खेल दिया है लेग साइड की तरफ, फील्डर मौजूद, 1 रन। इसी के साथ मुरियल का खाता खुलता हुआ 1 रन 1 बॉल बिना किसी नुकसान के। नोटिका के 12th मैन से गुजारिश है कि कमेंट्री बॉक्स में आ जाए। सुशील सामना करेंगे गिरी। गिरी ने ऑफ साइड की तरफ खेल दिया है, 1 रन। गिरी पलावा के एक लेजेंडरी प्लेयर्स है, काफ़ी क्रिकेट की दुनिया में काफ़ी अच्छा नाम है। पलावा की क्रिकेट की दुनिया में गिरी का बहुत बड़ा नाम है। शाहनवाज सामना करेंगे सुशील का। शाहनवाज खेलना चाहते थे बड़ा शॉट, गेंद हवा में, फील्डर मौजूद, 1 रन। इसी के साथ ही मुरियल का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बिना किसी नुकसान के। पहली ओवर का खेल जारी।
गिरी ने ऑफ साइड की तरफ शानदार तरीके से खेल दिया है, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन, एम्पायर का इशारा। गिरी अपने बेहतरीन बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, बल्लेबाजी में खास रुचि रखते हैं। क्रिकेट में उनको बल्लेबाजी के काफ़ी अच्छे अच्छे शॉट्स पता है, उसका उपयोग करते हैं अपनी हर एक पारी में। इसी के साथ 7 रन बिना किसी नुकसान के। गिरी ने खेल दिया है कट गेंद थर्ड मैन के पास, 1 रन। पहली ओवर का खेल जारी, शाहनवाज सामना करेंगे सुशील का। पूरी तरह चुके शाहनवाज, गेंद विकेट कीपर के दस्तानों में, एम्पायर का इशारा, ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद म्यूरियल का स्कोर है नुकसान की। अगली गेंद रहे हैं नोटिका के गेंदबाज पे कुछ गेंदबाजी में बदलाव करते हुए नोटिका के कप्तान। गेंद की जिम्मेदारी संभालते हुए नोटिका के गेंदबाज। बॉलर नेम क्या है भाई? बॉलर नेम बताने की गुजारिश की गई है यहाँ पे। तपस करेंगे गिरी। गिरी ने उठा दिया है गेंद और ये हवा में, और ये फील्डर मौजूद, कैच हो सकता था। गिरी को जीवनदान मिला है। यहाँ पे 2 रन भी चुरा लिए बल्लेबाजों में। ये जीवनदान नोटिका को भारी भी पड़ सकता है। गिरी एक मंजे हुए बल्लेबाज है, जिनको जीवनदान देना मतलब बहुत बड़ी गलती, अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने लायक है। तपस सामना करेंगे गिरी। लेग साइड के बाहर, एम्पायर का इशारा, वाइड बॉल, 1 रन खाते में जुड़ता हुआ। इसी के साथ म्यूरियल का स्कोर आगे बढ़ता हुआ 10-11 रन बिना किसी नुकसान के। दूसरी ओवर का खेल जारी, गिरी सामना करेंगे तपस का। गिरी ने उठा दिया है गेंद, फिर से हवा में, फील्डर मौजूद, और इस बार कोई गलती नहीं करी तपस ने, और ये गिरी की विकेट का पतन होता हुआ। एक जीवनदान का कोई फायदा नहीं उठा पाई गिरी। दूसरी बार वही गलती दोहराई, और इस बार फील्डरों ने कोई गलती नहीं की। तपस ने सुलझे हुए तरीके से गिरी का कैच ले लिया। हालांकि जानते थे कि गिरी को अगर इस बार जीवनदान दिया तो यकीनन बहुत ही भारी पड़ सकता था। अगला बैट्समैन जा रहे म्यूरियल की तरफ से, क्या नाम है? दिनेश पाटिल। सचिन भाई आप भी टीम में हो ना म्यूरियल में? आपका नाम, पूरा नाम, पूरा सचिन कोथिम्बीरे, जो कि म्यूरियल की तरफ से खेल रहे हैं। बहुत ही शानदार खेल का प्रदर्शन अभी तक उन्होंने दिखाया हुआ है अभी तक की टूर्नामेंट में। गिरी के रूप में एक झटका मिला है म्यूरियल को, बहुत बड़ा झटका। ये शाहनवाज ने उठा दिया है गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। गिरी की विकेट का खामियाजा भरते हुए म्यूरियल के बल्लेबाज, जिन्होंने इस बार कोई गलती नहीं की और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया। तपस बॉलिंग करेंगे शाहनवाज को। यहाँ पे गेंद लेग साइड के बाहर, एम्पायर का इशारा, वाइड रन। गिरी की विकेट से बहुत ही बड़ा झटका लगा है म्यूरियल को। एक बहुत ही ताकतवर बल्लेबाज खो दिया है म्यूरियल ने। हालांकि म्यूरियल में बल्लेबाजों की कमी नहीं है, धुरंधर बल्लेबाज अभी भी मौजूद है म्यूरियल के पास। एक समय की धुरंधर टीम भी हुआ करती थी।
शाहनवाज खेलना चाहते थे बड़ी शॉट्स, बट गेंद बैट को हल्के से चूमती हुई फील्डरों के हाथों में। 1 रन। नया बॉल है। नया बॉक्स खत्म हो गया। यहाँ पे नए बल्लेबाज आए हुए हैं। क्या बताए? गिरीश ना? ये कौन है? गिरीश ना? दिनेश। दिनेश ऑफ साइड में खेलना चाहते थे, गेंद बाहर, एम्पायर का इशारा, वाइड रन। कमेंट्री में बदलाव आप अभी सुनेंगे, इंग्लिश में कमेंट्री। दिनेश hit the ball in the upside, fielder is there, 1 run. So far, Tapas has bowled very nicely. He was managed to take the wicket of heavy batsmen like Giri. Shahnawaz facing Tapas. Shahnawaz hit the ball on the leg side, 1 run for Muriel. At this, the score, Muriel's score was, Muriel score is 22 at the end of the second over with a loss of 1 wicket. This was the nice bowling performance by Tapas. Next bowling will be bowled by, bowler's name बताइए। Shahnawaz has hit the ball on the leg side and ball has crossed the field. Umpire decision 6 run. It was a short pitch ball. Kindly tell the name of the bowler, please. Bharat. Next bowler. Okay. Amendment. Karan. Again the ball on the leg side and it has been punished by the Shahnawaz. 2 consecutive 6 by the Shahnawaz on the ball of loose delivery of Karan. This was the kind of ice-breaking situation for Muriel after getting 2 consecutive 6s. This was another Neberson delivery by Karan, directly hit on the leg of the batsman. Umpire signal leg by. Dinesh face Karan. Dinesh has hit the ball in the offside. Ball is in the air. No one is there and it's there. 1 run for the Muriel. After bowling 2 bad balls, Karan is now successful for bowling. This was another great delivery by Karan, totally in control. And 1 run to the Muriel. Dinesh faces Karan. Ball hit on the leg side. Fielder is there. It was a fumble, but batsman was controlled by 1 run only. Umpire signals end of the over. After completion of 3 overs, Muriel score is 38 with a loss of 1 wicket. Here now Muriel need some greatest over. Next bowler Piyush. Piyush will bowl the 4th over of the innings. Dinesh has hit the ball and missed by the fielder. Karan and totally. Umpire signal 6 runs. After a long time, Dinesh managed to hit
is first ठीक है मतलब आप क्लब हाउस के अंदर हो क्या 6. This is required for Muriel. This is what I was suggesting in my previous comments. That Muriel requires थर्ड मैन के some big hits. हाँ, वहाँ पे जहाँ आधी बस इनको बॉल दे बॉल को यहाँ पे अंदर ही अंदर Fuse. This was outside of the off stump, totally missed by the best man, Dinesh. It was a very nice ball and totally missed by the batsman Dinesh. Directly goes into the stump. This was a loss of the second wicket for Muriel. Celebration by the team players of Nautica. This is what required at this stage for Nautica in order to control the Muriel terrific batting lineup. Next batsman, Godwin. The name suggests Godwin. Really is also a very good batsman. Let's see how he performs today, what he can do for his team today. Piyush. This was the leg side delivery. Godwin was totally got confused. No run. Here some confusion was going. It was a overthrow and batsman manages 1 run. This was the totally misfilled लेग भाई पास पूछो लेग भाई by the 22 है ना 22 है क्या पूछो लक्ष्मण players. 22 Oftenly this kind of situation comes. Shahnawaz has hit the ball on the offside. The loose delivery which was punished by the Shahnawaz in the form of 6. At this 6, Muriel score has reached 51 at the loss of 2 wickets. It was umpire signal out. This was the nice delivery by Piyush. This is what required for Nautica. Shahnawaz was playing very well. At times he became very dangerous batsman, but बैट्समैन नेम as it was controlled by Nautica and Piyush manages to send him back to the pavilion. New batsman for Muriel is Safiq. Now 2 new batsmen on crease, Safiq and Godwin. 5th and last over will be bowled by the experienced bowler Tapas to control these 2 batsmen. Let's see what Nautica will do to control Muriel. Ball was a full pitch ball, totally missed by the batsman and wicketkeeper. 2. The ball has got to boundary. It was a leg by. Umpire signals leg by. Ball was very good. I cannot comment on ball because the Tapas is a already good bowler. Last over he has performed very well. He managed to take the wicket of the Giri, the great. So he was a very good bowler. Godwin want to hit again. It was a sneak on the bat and directly goes in the hands of the wicketkeeper. This was the wicket for Tapas. Muriel has lost his. कितना है? तीसरा विकेट गया, चौथा गया. तीसरा विकेट गया ना? 4th wicket in the form of Godwin. A new batsman Nihal. Nihal, very good hitter. He was a pinch hitter. If the ball will come in his range, he will send the ball to the pavilion. Yeah? Nihal will face the Tapas. Let's see who will dominate, Nihal or Tapas. Here from commentary box it has been request for Beverly and Riverview captains,
please come on the commentary box for toss. Here the delivery was totally outside of the off stump. Umpire signal wide. Wide ball. Nihal wanted to hit the ball, wanted to send the ball to the boundary, but totally missed as it was the outside of the off stump. So again in the favor of the Muriel. 1 run in the favor of the Muriel. Tapas will bowl to the Nihal. Nihal totally dodged by Tapas. It was a slow delivery by Tapas. Nihal expected little bit pass and totally get the dodge. So these are the techniques of cricket. It's a sign of good bowler. This time Nihal succeeded to send the ball into boundary. Umpire signal 6 run. This is what Muriel required at this stage and what Muriel expected from Nihal. However, Nihal is a good bowler also. He bowls very well. Many times he bowled some wide deliveries, but overall his pace is very good. This time Nihal has sent the ball in the outside of the off stump, manages 1 single run. So far Tapas has bowled very well. He has taken 2 wickets. At this, the score reaches 63 at the loss of 4 wickets. 5 overs game is going. It was a last ball for inning. Safiq will play the last ball of the inning of Muriel. This time ball on the outside of the off stump. Yeah, there was confusion between clashes between the batsmen, but safe. Safely taken 1 run. At this, Muriel score was 64. 64, leg by 64? बैट से था 64 at a loss of 4 wickets. Nautica needs 65 runs to win. Muriel is having a very good bowling line with a good and experienced captaincy of Mr. Giri. Giri is famous for his captaincy too. He knows how to set the fielding, whom to bowl at which place. So these are the some qualities of a good captain. So let's see भाई how it works. भाई कमेंट्री आप करोगे और आप करोगे इसके बाद आप करोगे ना नहीं अभी तो बोलो. Now there will be some changes in the commentary. The commentary will be handled by Anil Dumal will handle the commentary, and simultaneously Mr. Avdut is also there. They will comment in the regional and local languages along with the national languages. I, Piyush Vyas, would like to say thanks to the management committee and Ekta Pratishthan for conducting such a marvelous tournament for Palava in the form of RUC 2021. Thanks a lot for listening me. Please avoid my flaws and misspelling. Thanks again. May I request Mr. Avdut to take the commentary. Please, Mr. Avdut. धन्यवाद पीयूष व्यास जी. इसके बाद का समालोचन मराठी और मराठी. हेलो, धन्यवाद पीयूष व्यास जी. इसके बाद का समालोचन मराठी और हिंदी में आपके साथ जुड़ रहे हैं अवधूत पालव और अनिल धुमाल फ्रॉम ओशियाना. अतिशय संतगतीने चाललेला असा हा सामना. खरोखरच
बेवर्ली वर्सेस रिव्हरव्ह्यू रायझर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सपाशी संपर्क साधायचा आहे टॉससाठी. पहिल्या इनिंगची समाप्ती होताना मॅचच्या मध्यंतरानंतर टार्गेट दिलेले आहे ते 65 रनांचं. नॉटिका संघाला यानंतरचा होणारा सामना बेवर्ली वर्सेस रिव्हरव्ह्यू. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सपाशी संपर्क साधायचा आहे. नॉटिका संघाने आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्सकडे सुपूर्द करायचा आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे कृपया. स्ट्राईकला आहेत ते राजीव, नॉन स्ट्राईकला आहेत ते संतोष आणि म्युरियल करून टॉस कोण जिता? जैसे भाई टॉस कौन जीता? Beverly won the toss and selected to bat first. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना अतिशय खोलवर टप्प्याचा हा चेंडू, परंतु यष्टीरक्षक गिरीधर यांच्याकडून गचाड असं क्षेत्ररक्षण बाईकच्या स्वरूपात खातं खोललेलं आहे ते नॉटिका संघाचं. पहिल्याच निर्धाव चेंडूवरती गचाड क्षेत्ररक्षणामुळे अतिरिक्त धावेने खातं खोललेलं आहे नॉटिका संघाचं. यानंतरचा होणारा टिटचीचा असा हा सामना बेवर्ली वर्सेस रिव्हरव्ह्यू. पुन्हा एकदा तितकाच चांगला गोल्डलेनचा चेंडू मात्र निर्धाव. जिंकण्यासाठी माफक असं 5 चेंडून 65 जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये 65 धावांचं असं हे माफक असं आवाहन नॉटिका संघासमोर. पुन्हा एकदा हा मात्र सीमा रेखा पार 6 धावांसाठी संतोषांचा बॅटमधून निघालेला घणघणीत षटकार. 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7. पुन्हा एकदा तटावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 8 बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना मिरियल संघाचे पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, परंतु खोलवर टप्प्याचा हा चेंडू. 1 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. तसंच आजचा दिवस हा अतिशय सुंदर असा दिवस मराठी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आणि या मराठी गौरव दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक अभिनंदन. सुंदर असा तटावलेला चेंडू गॅपच्या दिशेने, परंतु तितकाच चांगला क्षेत्ररक्षण म्युरियल संघाकडून. 1 धाव मात्र पूर्ण. एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 बिना विकेट.
पहिल्या ओव्हर षटकाच्या समाप्तीनंतर एक शेर इथं आठवत आहे मराठी दिनाच्या निमित्त. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. खरोखरच गौरवास्पद असा हा आजचा दिवस. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गिरीधर तितकाच चांगला फाईन लेगच्या दिशेने तटवलेला हा चेंडू आणि 4 धावा मात्र रोखू शकले नाहीत ते मिरियल संघाचे कब आया तू नेक्स्ट पे प्लेयर. फिर आना था ना देखो तू आया शिवम गया देखो शिवम आया पुन्हा एकदा गिरीधर सामना करतील. संतोष सुंदर असा तटावलेला चेंडू आणि हा सीमा रेखा पार 6 धावांसाठी. 6 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 20. खरोखरच पहिल्या षटकात जकडून ठेवलेलं होतं ते मिरियल संघाने नॉटिका संघाला, परंतु पहिल्या पुन्हा एकदा खोलचा चेंडू. 1 धाव, 1 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 21. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची सांगता केलेली आहे ती संतोष यांनी. आणि काहीसं महागडं षटक ते गिरीधर यांचं मिरियल संघासाठी, कारण जिंकण्यासाठी फक्त माफक 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते 5 षटकामध्ये मिरियल संघाने नॉटिका समोर. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट लेगच्या दिशेने आणि तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांच्या जोडीने धावसंख्या पोचलेली आहे. ते धावफलक खेळता ठेवताना 23 धावांवरती बिना गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू. गिरीधर यांचं काहीसं महागडं असं हे षटक म्हणावं लागेल ते मिरियल संघासाठी. 18 पावलांचा रनअप. आता मात्र तटावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु स्लोअर 1 चेंडू काही समजू शकला नाही गिरीधर यांचा आणि हा निर्धाव चेंडू. धावफलक मात्र स्थिर. 18 पावलांच्या रनअपासह पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना गिरीधर रेखा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटावलेला चेंडू, परंतु तितकाच चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पूर्ण. सचिन कोथिंबिरे खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवताना म्युरियल संघासाठी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 24, बिनबाद 24. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 41 धावांचं असं माफक असं आवाहन आणि उत्कृष्ट प्रतीचा खेळ दाखवताना यानंतरचा होणारा सामना बेवर्ली वर्सेस रिव्हरव्ह्यू. अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघ. बेवर्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. कोथिंबिरे बॉलर नेम गॉडविन. पाहूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पारड झुगवतात का. माफक असं आव्हानासमोर पुन्हा एकदा तटावण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पूर्ण. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना गॉडविन. 6-7 पावलांचा असा हा रनअप. सामना करतील ते संतोष. वैयक्तिक 19 धावांवरती खेळत आहेत संतोष. सुंदर असा तटावलेला चेंडू आणि हा चौकार. पंच लक्ष्मण चौकार घोषित करताना
पंच लक्ष्मण चौकार घोषित करताना 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 29. सुंदर असा तटवलेला चेंडू आणि हा मात्र सीमा रेखा पार. 6 धावांसाठी संतोष यांच्या बॅटमधून निघाला सुंदर असा घणाघाती षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35 धावांवरती. जिंकण्यासाठी फक्त 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सरासरी 12 धावगतीने चाललेला असा हा सामना. संतोष वन मॅन शो. 9 चेंडू आणि 29 धावांवरती मारा करताना पुन्हा एकदा संतोष यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. 6 धावा. 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 41. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतरच्या दोन्ही चेंडूंवरती सलग 2 षटकार. षटकारांच्या मदतीने संतोष आपल्या संघाच्या दिशेने विजयाचं पारडं झुकवताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू. तितकं चांगला डिफेन्स संतोष यांच्याकडून. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 42. बिना गण्याच्या मोबदल्यात तिसरं षटकच चालू आणि आता मात्र औपचारिकता. 13 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न होता तो राजीव यांचा, परंतु त्यांना सूर काही गवसत नाही आहे आणि गिरीधर यांचं खरोखरच गचाड असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अतिरिक्त 1 धाव. एक धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 43 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी विवाचे स्टार फलंदाज तसेच सल्लागार आदित्य प्रभू यांचं आगमन झालेलं आहे. तरी सर्वांतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मागच्या सामन्याने 4-6ची त्यांची भविष्यवाणी केलेली होती, परंतु 5 षटकार लावून त्यांनी सामना विजयी करून दिलेले आहेत ते आदित्य प्रभू. गिरीधर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नॉटिका संघाला या सामन्यासाठी पंच म्हणून अतिशय अनुभवी पंच. 70-80 मॅचेसचा त्यांना अनुभव. लक्ष्मण शर्मा, महर्षी, ब्रह्मभट, गिरीधर. आता मात्र डायरेक्ट चेंडू गॅप मध्ये मारलेला आहे. तितकंच चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 44 धावांवरती. खरोखरच 11 चेंडूंवर 36 धावांची खेळी करत शिंदे, संतोष शिंदे. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न. फील्ड आणि या 4 धावा. चार धावांच्या मदतीने धावसंख्या 48 धावांवरती. बिना गड्याच्या मोबदल्यात नॉटिका संघ जर हा सामना जिंकला तर या लीग मधील 3 सामने जिंकेल. गिरीधर सामना करतील संतोष. आता मात्र हा महर्षी यांचा वाईटचा इशारा आणि या वाईटच्या इशारा सोबतच गिरीधर 8-10 पावलांचा रनअप घेऊन गिरीधर रेखा पंचांच्या डाव्या बाजूनी. संतोषाने तटाला चेंडू. तितका गचाड असं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पूर्ण. आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती
50 धावा अर्धशतक लागलेला आहे. ते नॉटिका संघाचं जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता 9 चेंडूमध्ये. आणि या 50 धावांमध्ये वैयक्तिक 41 म्हणजेच 41 धावांची खेळी करत आहेत ते संतोष शिंदे. पुन्हा एकदा तटवण्याचा चेंडू, परंतु आखूड टप्प्याचा हा चेंडू. एक धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 51 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 14 धावा. संतोष तटवण्याचा प्रयत्न होता, परंतु तितक्यात चांगली अशी गोलंदाजी, ब्लॉक होल बॉल म्हणावा लागेल तो गिरीधर यांचा. आणि 51 धावांवरती पहिला गडी बाद होताना संतोष जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 14 धावा. सरासरी 12 धावांच्या सरासरीने हा चाललेला असा सामना पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत 12च्या सरासरीने खेळत आहेत ते नॉटिका संघ. गिरीधर यांची उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक करताना अतिशय निर्णायक असं हे षटक या ठिकाणी गिरीधर यांच्याकडून. 7 चेंडू 14 धावा. संतोष यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते अमोल. गिरीधर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि शेवटच्या षटकात मात्र जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. खरोखर सलग 4 षटक ही 12 धावांच्या सरासरीने खेळताना नॉटिका संघ आणि शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता. जर हेही षटक 12 धावांच्या सरासरीने खेळलं तर 2 रनांच्या फरकाने नॉटिका संघ हरू शकतो या ठिकाणी. आणि ही मॅच जर नॉटिका संघ हारला तर उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचं त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहील या आरुसी टुर्नामेंट 2021 मध्ये. बॉलरचं नाव बॉलर का नाम शफीक. बॉलर का नाम शफीक. निर्णायक असं हे षटक घेऊन शफीक. आणि कॉमेंट्री बॉक्स मधून या मॅचचा आस्वाद घेताना ओशिनियानाचे सेक्रेटरी तसेच कर्णधार अनिल धुमाळ, डॉन जे रिव्हर व्ह्यू पूर्ण रिओचे डॉन आहेत. या सामन्याचा रेफरी म्हणून काम पाहताना अनिल धुमाळ. खरोखर त्यांचं मराठी गौरव दिनानिमित्त तसेच मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. अनिल सर, तुम्ही या मॅच बद्दल काय सांगू शकता, तुमच्या प्रतिक्रिया? अतिशय सुंदर अशी मॅच चालू आहे. बघूयात बॉलर काय करतायत. नौटिका टीम जिंकते की म्युरियल जिंकते. नौटिका टीमला या टुर्नामेंटमध्ये पुढे जायचं असेल तर ही मॅच जिंकणं अतिशय आवश्यक. ग्रुप डीचा हा सामना. बघूयात नौटिका जिंकते की म्युरियल. या ग्रुपमध्ये रेलिटा टीमने 3 मॅच जिंकून 3 सामने खेळलेत आणि 3 सामने जिंकलेत. नौटिका टीमने 3 सामन्यामध्ये 2 सामने जिंकलेत आणि ते 2 नंबरवरती आहेत सध्या. जर हा सामना त्यांनी हारला तर या सिरीजमधून
या रिओ युनिटी कपमधून ते बाहेर पडतील. धन्यवाद धुमाळ सर, तुमचे मौलिक असे 2 शब्द मंडळाला लाभले त्याबद्दल तुमचे खरोखरच धन्यवाद. अटीतटीचा असा हा चाललेला सामना, पंचांचा निर्णय 2 धावा, या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पोचलेली आहे ती 55 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 10 धावा, खरोखरच सरासरी वाढताना 15 धावांवरती पोचताना 4 चेंडूंमध्ये 10 धावा. आणि नॉटिका संघाला जर या लीग मॅचेसमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना काही करून जिंकणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांचं आवाहन संपुष्टात येईल. पुन्हा एकदा शफिक सुंदर असा तटावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने, परंतु आहे तितका चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा. संतोष यांच्या परफॉर्मन्स नंतर नॉटिका संघाचा एकही प्लेयर सीमारेखा मात्र काही ओलांडू शकत नाहीये. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 9 धावा, 1 षटकाराचं हे समीकरण नॉटिकाच्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न असेल, परंतु तितका चांगला अचूक खोलवर टप्प्याचा हा मारा शफिक यांचा. आणि हा धावचीत बाद होऊन परत आहेत ते राजीव. खरोखरच सामना मात्र आता मिरियल संघाकडे झुकताना 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शफिक सामना मिरियल संघाकडे झुकवताना आणि गिरीधर अतिशय खुश होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे कृपया. तपास. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 9 धावा, दोन्ही सीमारेखा पार करण्याची आवश्यकता चेंडूवरती. दोन्ही चेंडूवरती मारा हा घणाघाती हवाय. शफिक सामना करतील राजीव. सुंदर असा तटावलेला चेंडू, परंतु हा झेल बाद. आता मात्र म्युरियल संघ आपल्या दिशेने पारड झुकवताना विजयाचं, आणि काहीस नॉटिका संघ मला वाटतं लीग मॅचेस मधून बाहेर पडतील. जसं मी सांगितलं होतं की सरासरी 12 धावांच्या सरासरीने हा सामना चालू होता, परंतु शेवटच्या षटकात 14 धावांची सरासरी राहिली. आणि जर आता मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला तर 2 धावांच्या फरकाने नॉटिका संघ पराभूत होतील. बॅट्समनचं नाव पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. हा जर षटकार मारला तर पुन्हा एकदा जसं काही सांगण्यात आलं होतं 2 धावांच्या फरकाने. आता मात्र हा अचूक टप्प्याचा चेंडू आणि तपस बाद. शफिक आपल्या म्युरियल संघाला विजय प्राप्त करून देताना शेवटच्या षटकामध्ये दोन्ही संघांचं अभिनंदन, विजयी संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचे आभार. दोन्ही संघांनी शेकहँड करून घ्यायचंय. पुढील सामना बेवर्ली वर्सेस रिव्हरव्ह्यू. दोन्ही अतिशय तुल्यबळ असे हे संघ. म्युरियल संघाने नॉटिका संघाला हरवून त्यांचं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे.